लातूरमध्ये असे रस्त्यावर वाळू टाकून बिझनेस करतात. गाड़ी रिक्शा और बस के पीछे कभी नहीं भागना. एक गई तो दुसरी आ जाती है. फायनली 5 वाजलेत आणि माझं 4 विजिट कंप्लीट झालेले आहेत. हो गाववाले काय म्हणतं मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर आता वाजलेले आहेत 4:45 आणि मी पोचलोय लातूरला. येस, लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मी पोचलोय. म्हणजे आपलं रेग्युलर हॉटेल आपण बुक केलेलं, तिथं काय अर्ली चेक इन अवेलेबल नव्हतं. त्यामुळे शेजारीच एक छोटंसं हॉटेल होतं, लॉज काइंड ऑफ. तिथं मग म्हणलं सकाळी ठीक आहे, मला एक 10पर्यंत हे द्या, अर्ली चेक इन द्या. नंतर म्हणलं मग आपल्या हॉटेल शिफ्ट होता येईल. तर आता 10 वाजले, सगळं आवरून झाले. उठलो जरा उशिरा, 9 वाजता उठलो, आवरलं सगळं. हेअर ऑइल काय मिळालं नाही, बाहेर जाऊन घेतो आणि आता इथनं चेकआउट करतो. आणि हे जे लगेज आपलं ते त्या हॉटेलला शिफ्ट करू आपण ब्रिजला, आणि आपण आपल्या विजिटला जाऊयात. तर माझी आहे ना स्कीम झाली हॉटेलमध्ये. मी चेकआउट करून झालं, पण ऍक्च्युली त्यांनी कंटिन्यू करत सांगितलं, कारण त्या ऑलरेडी चेकिंगचे चार्ज एक मिनिट झाला, अर्ली चेकिंगचे चार्जेस होते. सो हॉटेल कंटिन्यू केलं की जरा घंटे काही परत पर्याय नाही, कारण अर्ली चेकिंग दुसरं कोण देत होतं. बाकी ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आता चाललोय पहिल्या व्हिजिटला. त्यात एक मळवटी म्हणून गाव आहे, जवळच एक 4-5 किलोमीटर वगैरे. तर पहिली व्हिजिट तिथे, त्याच्यानंतर परत रिटर्न यायचं इकडं. तुम्ही जर कुठले प्रॉपर? माझं इथलं गाव आहे. हा, निवडीत पण आहेत आमच्या पण. चांगलं झालं तुमचं, 5 लाख रक्कम झालं. लातूरमध्ये असे रस्त्यावर वाळू टाकून बिझनेस करतात. रॉयल्टी वाली वाळू आहे इकडं. आता मी बघितलं ना मागं बरेच असे हे होते, हे टाकलेले, ठिके टाकलेले, लिगली वाळू विकते. इकडे पण वाळू, रॉयल्टी वाळू. हा आहे ना, हा रेल्वे स्टेशनला रस्ता होतो. ठीक आहे, मी इकडून आलो. काय आलं, कारखान्यानं बाहेर पडत होतो आणि चीफ केमिस्ट होते डिस्लरीचे, ते पण माझ्याबरोबर बाहेर पडत होते. ते म्हणले कुठं चाललंय? म्हणलं चाललोय लातूरला. म्हणजे थांबा, मी पण चाललोय. त्यांनी लिफ्ट दिली, ते इथपर्यंत आले. आता इथनं की दुसऱ्या कस्टमरच्या इकडे जायचं व्हिजिटला. तिथं जवळजवळ 2-3 कस्टमर आहेत. सिटीत असले की 4 कस्टमर होतात. आपलं आजचं टार्गेटच आहे 4 कस्टमर करायचे. आता एक वाजल्यावर रिक्षा गेली. ठीक आहे, दुसरी मेरी माँ कहती थी गाड़ी रिक्शा और बस के पीछे कभी नहीं भागना. एक गई तो दुसरी आ जाती है. ऐसे का महान ॲक्टरनं सांगितलं, आमिर खान. मित्रांनो, आता वाजलेत 3:30 आणि आत्तापर्यंत माझ्या 3 विजिट झालेल्या आहेत. आपण म्हणजे चांगलं हे मेंटेन केलं आज. अजून आता मला 1 विजिटला जायचं आहे, पण काय झालं, माझं लंच झालं नाही. लंच थोडा मी स्किप केलेला. म्हटलं नंतर बघायचं, हेवी ब्रेकफास्ट केला सकाळी त्यामुळे. बट नाही, आता मला वाटतं लंच केलाच पाहिजे. तर आता पहिल्यांदा लंच करतो आणि मग 14 विजिटला जातो. 4थी विजिट पण जवळच आहे, इथं एक 4-5 किलोमीटरवर आहे. गेट नंबर 5ला जायचं आहे आणि तिथून एक 5 नंबरवरनं परत 12 गेट. लातूर कसं आहे माहिती आहे का, लातूरची MIDC पहिली ना, तर गेट आहेत वेगवेगळे, 5 नंबर, 1 नंबर, 2 नंबर. अजून कन्फ्युजन होतं माझं. तो चलो आधी लंच करूयात आणि मग आता 4थ्या विजिटला जाऊयात. पंढरपूरला रामकृष्ण हरी. मित्रांनो, फायनली 5 वाजलेत आणि माझं 4 विजिट कंप्लीट झालेले आहेत. आपण सकाळी ज्या प्लॅन केलेल्या व्यवस्थित झालं विजिट सकाळ. का जमलोय ना मी, त्यांना त्याला कीर्ती गोल्ड म्हणून आहे ना आपल्या कीर्तीवाला आपण आवडतो, तिथे गेलो. एवढा मोठा प्लांट आहे. प्लांटमध्ये जवळजवळ 1.5-2 किलोमीटर चालायला लागतं, जबरदस्त. त्यामुळे मी जरा जमलोय तिथे आता आणि प्लांटच्या बाहेर झालोय आणि जरा कॉफी मारतो बसलेलो. कॉफी पण पिऊन झाली, सगळी कामं झाल्यामुळे जरा समाधान वाटतंय बरं का मला. जरा आजकाल जरा हे कंटाळायला लागला बाबा जास्त. 4पेक्षा विजिट म्हणतात, 3पेक्षा जास्त की जरा नको होतं. कारण काय, प्रत्येक प्लांटमध्ये 2 ते 3 जणांना तर मिनिमम भेटायला लागतं आणि तेच स्पीच सांगून का असं हे होतं. चलो आता जाते रूम पे जाते. हॉटेल पण तिकडले जायला काय तुम्हाला सांगायचं. चला जाऊ. लातूरच्या MIDCतनं सनसेट बघा, छान झालं सनसेट.
हे बघा हे हा आहे बार्शी रस्ता, लातूर बार्शी रस्ता. आणि ही पाण्याची टाकी आणि ह्याला म्हणतात गेट नंबर 12 लातूर. तिकडे एक MIDC आहे गेट नंबर 12ची. आता आपण इथनं रिक्षा बघून आपण जायचं आपल्या हॉटेलवर. आणि इथून सरळ पुढे गेलं ना की 2 कारखाने आहेत आपले म्हणजे आपले कस्टमर आहेत. एक आहे मांजरा आणि दुसरा आहे विलास. स्लीपर आणायची जर आहे ती सो मागाशी एकदम स्वस्तातले स्लीपर घेतले फक्त 150 रुपये. चला मी आहे आता ब्रिज रेस्टॉरंट आले इथेच आपण उद्या स्टे करणार आहे. मी आज पण येणार होतो पण काही गोष्टींमुळे जमलं नाही. तर आहे ना इथं रेग्युलर मी इथं रेस्टॉरंटला पण जेवायला पण येतो. इथं रेस्टॉरंट आपलं क्वालिटी आहे ना म्हणजे ॲम्बियन्स जेवण ठीक आहे बट ॲम्बियन्स आपलं भारी आहे. तुम्हाला दाखवतो एक मिनिट. मागच्या लाईट नव्हती एवढी खास आता लाईट आहे फुल. ग्रिल बिल कसे ओकेच केले नाही पार्टिशन आणि फुल ऑन. खाली कधी गेलो नाही घरी मी त्या साईडला तिकडचं पण क्वालिटी आहे. आणि नुसतं म्हणजे रूम इथलं हॉटेलचंच ॲम्बियन्स भारी आहे तर रूम्स पण भारी आहे. त्याचं पुढचं ॲम्बियन्स दिलं आहे ना तसलं ते म्हणतं मलेशियन वर तसं काहीतरी. आता मी येताना ते सांगून आलो की उद्यासाठी रूम ठेवा म्हणजे आजच्यासारखा पोपट व्हायचं. उद्या सकाळी आपल्या इकडे चेक इन करायचं. आपल्याला एक दिवस राहायचे परत रिटर्न. परवा दिवशी सकाळी चेकआउट करून रिटर्न जायचं. वेटरचा आग्रह मलेशियन सूप ऑर्डर केले. डाल दो वांग्याचं भरीत आणि चपाती हाणतो आता रेटतो. जेवण झालं माझं ऍक्च्युली प्लॅन होता बाहेर जायचा जरा वॉक करून यावं म्हणजे लेट झाले 10:30 झाले. जाऊन मला आता ऑफिसचं काम पण करायचं जरा. ताजं पान खातो फक्त तातडी चुना तात आणि पान येणार आणि जातो. मित्रांनो तुम्ही पहिलेच माझे जेवण केलं आणि म्हटलेलं वॉकला काही जाणार नाही तर जाणार आहे रूमवर. थोडासा वॉक केला त्यानंतर रूमवर आलो काम करत बसलो. पण हे हॉटेल आणि ही रूम एवढी गंडकी आहे तर मोबाईलला रेंज नीट येत नाही आहे. ह्यांचं वायफाय आहे ते पण असंच घंटत चाललंय. शेवटी रूमच्या बाहेर बसलो जी नाही तिथं बसलो. थोडं सिस्टीमवर काम करायचं होतं ऑनलाईन तेवढं पटपट केलं आणि म्हणतो आता बस करू. 11:30 झालेत. आता उद्या सकाळी लवकर उठायचे त्याच्यामुळे म्हटलं आता शटडाऊन करू आणि आता कल्टी मारतो. झोप पण यायला लागल्या. बाकी तुम्ही जर व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.